ताज हॉटेलच्या त्या 404 नंबर सूटमध्ये AC सुरू असूनही कॉन्फरन्स रूमपेक्षा जास्त गरम वातावरण झालं होतं. बेडवर मी आणि मोहिनी पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत होतो आणि समोर आमची लेडी बॉस निकाशा सिंघानिया हातात फोन घेऊन आमचा तो मादक खेळ रेकॉर्ड करत उभी होती. निकाशा, हा काय थेरडेपणा आहे? बंद कर तो फोन. मोहिनीने बेडवरची चादर स्वतःच्या अंगाभोवती गुंडाळत रागाने ओरडली. तिच्या चेहऱ्यावरचा मघाशी असलेला माज आता भीतीने खाक झाला होता. थेरडेपणा? छे ग मोहिनी, ह्याला बिझनेस म्हणतात. निकाशा मॅडम क्रूरपणे हसली. तिनं तिच्या घट्ट कॉर्पोरेट स्कर्टवरून हात फिरवला आणि माझ्याकडे पाहून डोळा मारला. माझा हा गावरान पिये राहुल किती ताकदवान आहे हे मला काल रात्रीच समजलं होतं. त्यामुळे तो तुझ्यासारख्या सिंगापूरच्या मोठ्या इन्व्हेस्टरलाही एका झटक्यात बेडवर पाडेल आणि तुझा माज उतरवेल याची मला खात्री होती. आता ही व्हिडिओ क्लिप जर सिंगापूरच्या तुझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे गेली तर तुझी अब्रू एका मिनिटात जाईल आणि तुझी कंपनी बॅन होईल. माझं डोकं बधीर झालं होतं. मला समजलं की या कॉर्पोरेट सुंदर्यांनी मला फक्त एक मोहरा म्हणून वापरलं होतं. निकाशा मॅडम, तुम्ही माझ्या विश्वासाचा फायदा घेतला. मी बेडवरून उठून माझे कपडे घालत रागाने म्हणालो. शांत राहुल, शांत. निकाशा माझ्या जवळ आली. तिने तिच्या नाजूक बोटांनी माझ्या राकट छातीवर जमा झालेला घाम पुसला. मी तुझा विश्वास तोडला नाहीये. बिझनेस डील पूर्ण झाली की तुला अजून 5 लाख रुपये बोनस मिळणार आहे आणि तू फक्त माझाच राहशील, या मोहिनीचा नाही. खेळ आता पैशाचा आणि सत्तेचा होता. मोहिनी बेडवर ढसाढसा रडू लागली. तिच्याकडे आता कोणताही पर्याय नव्हता. तिने थरथरत्या हाताने सिंगापूरच्या कंपनीचे 51% शेअर्स निकाशाच्या नावावर करणाऱ्या फाईलवर सही केली. निकाशाने तो व्हिडिओ डिलीट केला किंवा तसं भासवलं आणि ती फाईल घेऊन निघून गेली. मोहिनी बेडवर तशीच बसून होती. तिच्या डोळ्यात आता निकाशाबद्दल प्रचंड सूड होता. ती माझ्याकडे बघून म्हणाली, राहुल, मला माफ कर. मी तुझ्याशी पूर्वी बेईमानी केली, पण या निकाशाने आज माझा घात केलाय. तुला काय वाटतं, ती तुझ्याशी प्रामाणिक राहील? काम झालं की ती तुलाही रस्त्यावर आणेल. जर तुला या मुंबईत टिकायचं असेल तर मला तुझी साथ हवी आहे. आपण दोघं मिळून हिचा गेम वाजवू. मी काय करू? मी विचारला. उद्या संध्याकाळी निकाशाच्या मलबार हिलच्या बंगल्यावर एक मोठी सक्सेस पार्टी आहे. तिथे मुंबईचे गृहमंत्री आणि काही बडे बिझनेसमॅन येणार आहेत. निकाशाच्या खाजगी कपाटात एक अशी फाईल आहे ज्यामध्ये तिने आजपर्यंत केलेल्या सगळ्या बेकायदेशीर फायनान्स स्कॅम्सची माहिती आहे. तू तिचा PA आहेस. तुला त्या कपाटाची चावी कुठे आहे माहीत असेल. ती फाईल मला आणून दे. मी तुला 2 कोटी रुपये आणि थेट सिंगापूरचं नागरिकत्व देईन. मोहिनीने माझ्या गळ्यात हात घालत पुन्हा एकदा तिच्या मादक शरीराची ऊब मला दिली. एका बाजूला 1.5 लाख रुपये पगार देणारी आणि रात्री सुखाची रास खेळणारी लेडी बॉस निकाशा आणि दुसऱ्या बाजूला 2 कोटी आणि जुनं प्रेम देणारी मोहिनी. सांगलीचा हा गडी आता 2 मोठ्या वादळांच्या मध्यभागी उभा होता. दुसऱ्या दिवशी रात्री निकाशा सिंघानियाच्या त्या महालासारख्या बंगल्यावर पार्टी सुरू झाली. सर्वत्र परदेशी दारू आणि श्रीमंतीचा थाट होता. निकाशा बॅकलेस गाऊनमध्ये सगळ्या मोठ्या मंत्र्यांसोबत हसून गप्पा मारत होती. तिने मला तिच्या रूममधून काही कागदपत्रे आणायला पाठवले. मी तिच्या बेडरूममध्ये गेलो. खोलीत कोणीच नव्हतं. कपाटाकडे पाहिलं. माझ्या खिशात कपाटाची बनावट चावी होती, जी मी आजच बनवून घेतली होती. मी कपाट उघडलं आणि आत चाच पडू लागलो. माझ्या हाताला ती काळी फाईल लागली. मी ती फाईल बाहेर काढली, पण तेवढ्यात मागून बेडरूमचा दरवाजा बंद झाला आणि खोलीतला लाईट बंद होऊन फक्त बेडवर एक लाल रंगाचा डिझायनर लाईट सुरू झाला. मी मागे वळलो तर तिथे चक्क निकाशा सिंघानिया उभी होती. तिने तिचा तो बॅकलेस गाऊन आधीच जमिनीवर सोडला होता आणि ती फक्त लाल रंगाच्या मादक अंतर्वस्त्रांमध्ये माझ्यासमोर उभी होती. तिच्या हातात एक चाबूक होता. राहुल, मला माहीत होतं तू फाईल चोरायला येणार, कारण मोहिनीने तुला काय ऑफर दिलीये हे मला माझ्या खबऱ्याने आधीच सांगितलं होतं. पण मला फसवण्याची शिक्षा काय असते हे तुला आज या बेडरूममध्ये समजेल. ती क्रूरपणे हसली. बाप रे,
निकाशाला आधीच सगळं माहीत होतं. आता त्या बंद बेडरूममध्ये हातामध्ये चाबूक घेऊन उभ्या असलेल्या लेडी बॉस सोबत राहुलचा हा खेळ कोणता हिंस्त्र आणि मादक वळण घेणार होता. मित्रांनो, हा श्वास रोखून धरायला लावणारा भाग पुढे काय रंग आणणार हे ऐकण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा भाग 5 पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.